नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं माटी की आवाज न्यूज चॅनल। 24 एप्रिलला साकीनाका पोलीस स्टेशनच्या विरोधी पथकाचे एपीआय वनवे, पीएसआय परदेशी, आमचे स्टाफ खैरमोडे, पवार, करांडे यांना एक गोपनीय माहिती मिळाली की सेंट जूड चौकाच्या जवळ साकीनाकामध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे। यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 53 ग्रॅम एमडी अंदाजे किंमत 10 लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला। पुढील तपासामध्ये चौकशी केली असता हा जो काही एमडी पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन 60 तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला MK ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता, या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून एमडी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला 4 किलोचा एमडी पदार्थ मिळालेला आहे। त्याच प्रकारे एमडी बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रिफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विड पासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि 2 रेफ्रिजरेटर 300 लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्लो कुलिंग करून जो काही सॉलिड एमडी बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं जातं, हे तिथून जप्त केलेलं आहे। एकूण जी काही कारवाई आहे ही 4 किलो 53 ग्रॅम एमडीची आहे आणि याची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः 8,04,62,000 इतकी आहे। आमच्या साकीनाका पोलीस स्टेशनने सलग 2023 मध्ये एक कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे, सन 2024 मध्ये 2 कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सन 2025 मध्ये आतापर्यंत हे एक लखनौचा एक कारखाना आणि हा वसईचा एक कारखाना असे 2 कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत। यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। हे तिन्ही आरोपी हे सप्लाय चेन मधील आहेत। मुख्य आरोपीचा शोध चालू आहे, त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे।